आज आपण जाणून घेणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला मोठा विजय, जावळीचा पराक्रम। एक असा दुर्गम प्रदेश जिथे विजय मिळवणे जवळजवळ अशक्य मानले जात होते, पण शिवाजी महाराजांनी आपल्या बुद्धी, धैर्य आणि रणनीतीने तो जिंकून दाखवला। काय होती ती मोहीम आणि का ठरली ती स्वराज्याच्या इतिहासातील टर्निंग पॉइंट, चला जाणून घेऊया। शिवाजी महाराजांनी जावळीवर हल्ला का केला यामागे अनेक महत्त्वाची कारणे होती। दौलतराव मोरे यांच्या मृत्यूनंतर मोरे घराण्याच्या वारसाचा प्रश्न निर्माण झाला, कारण त्यांना पुत्र नव्हता। त्यामुळे त्यांच्या विधवा पत्नीने शिवाजी महाराजांच्या सल्ल्याने त्यांच्या घराण्यातील यशवंतरावाला दत्तक घेतले। शिवाजी महाराजांच्या मदतीमुळे यशवंतरावाला जावळीची जहागिरी प्राप्त झाली, परंतु पुढे यशवंतराव आणि त्याचा सरदार हनुमंतराव यांनी अफजल खानाच्या सांगण्यावरून शिवाजी महाराजांनी केलेले उपकार विसरून त्यांच्या विरोधात कारवाया सुरू केल्या। याच सुमारास आदिलशाही दरबाराने शिवाजी महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी बाजी शामराज यांना 10,000 फौजेसह पाठवले होते। त्यावेळी चंद्रराव मोरे यांनी त्यांना सहकार्य केले। शिवाजी महाराजांविरुद्ध जावळीच्या जहागिरीत अनेक गुन्हेगारांना चंद्रराव आश्रय देऊ लागला। मुसे खोऱ्यातील कुलकर्णी रंगोत्रिंबल याने एका विधवा ब्राह्मण स्त्रीवर अत्याचार केला, तरीही चंद्ररावाने त्याला आश्रय दिला। दिवसेंदिवस चंद्रराव शिवाजी महाराजांचे न ऐकता गुन्हेगारांना आश्रय देत राहिला, त्यामुळे त्याचा उद्दामपणा वाढत गेला आणि शिवाजी महाराज व चंद्रराव यांच्यातील वैर अधिक तीव्र झाले। ही परिस्थिती थांबवणे अत्यावश्यक झाले होते। चंद्ररावाचा निकाल लावण्यासाठी शस्त्रबलाचा वापर करणे हाच एक मार्ग उरला होता, परंतु त्याआधी कर्तव्य आणि नीती पाळत शिवाजी महाराजांनी चंद्ररावाला निरोप पाठवून सांगितले की तुम्ही आमची ताबेदारी स्वीकारावी। पण चंद्ररावांनी उर्मटपणे उत्तर दिले, तुम्ही काल राजे झाला, तुम्हाला राज्य कोणी दिले? जावळीच्या जवळ आलात तर जळून खाक व्हाल। उद्या येण्यापेक्षा तुम्ही आजच या। चंद्ररावाच्या या आव्हानाला उत्तर म्हणून शिवाजी महाराजांनी स्वारी करण्याचा निर्णय घेतला। शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करण्यासाठी हिंदू सरदारांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत होते, पण चंद्रराव मोरे इतर सरदारांना भडकवत होता। जावळी हा अत्यंत दुर्गम आणि रणनीतीदृष्ट्या महत्त्वाचा प्रदेश होता। तो मिळाला असता सह्याद्री खालचा कोकण प्रदेश स्वराज्यात येणार होता आणि आदिलशाही व मुघलांविरुद्ध लढताना हा प्रदेश उपयोगी पडणार होता। त्याच वेळी दक्षिणेतील राजकीय परिस्थितीही अनुकूल होती। आदिलशाही सुलतान मोहम्मद आदिलशाह आजारी होता आणि दरबारात गोंधळ सुरू होता। वाई प्रांताचा सुभेदार अफजल खान त्यावेळी उपस्थित नव्हता, कारण तो कर्नाटकात मोहिमेवर गेला होता। दुसरीकडे दक्षिणेतील मोगल सुभेदार औरंगजेब याच्याशी शिवाजी महाराजांनी तात्पुरते सलोख्याचे संबंध निर्माण केले। इतिहासकार बाळकृष्ण यांच्या मते या सर्व परिस्थितीचा विचार करून शिवाजी महाराजांनी जावळी जिंकण्याचा निर्णय घेतला। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी कशी जिंकली आणि त्या विजयाचे नेमके महत्त्व काय होते। म्हणून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं मत कमेंट मध्ये